ज्यांच्या नशिबी अंधार होता, ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. मानाय किती उपकार बाबासाहेब, तुम्ही देशाला संविधान दिलं, तुम्ही देशाला संविधान दिलं. सर्वांना माझा जय भीम. 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करत आहोत. सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय पर्यवेक्षक उपस्थित भीमसागर. दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान. केला उदार त्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले धन, मनुस्मृतीचे केले धन. अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन. माझे नाव राधिका चंद्रसेन जगताप, वर्ग 4, जिल्हा शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगावती वस्ती करचुनी. माझ्या भाषणाचा विषय आहे भीमरावांचे बालपण व वडील रामजी यांचे योगदान. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावातच खूप रहस्य दडलेले. ते रहस्य म्हणजे बाणेदार ते स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक बौद्ध धर्माचे, हे तुझ्या सर्वसामान्य विकासाचा, बदल समाजात घडून आणणारे, आनंद सर्वसामान्यांच्या जीवन दिल्या, बेधडक सत्याग्रह केला 14 तासाचा, डगमगले नाही संकटे आल्यावर, करता समाज उन्नतीचे, रचयिते भारतीय संविधान. अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणाऱ्या समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणं कठीण होतं, अशा दीनदलितांच्या व्यथा समजून अशा दीनदलितांच्या व्यथा समजून त्यांच्या अश्रू पुसण्याचं व त्यांना जगण्याचा अधिकार होऊन देण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण, होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण. पुसण्यात त्यांचे अश्रू, देण्यात येईल त्यांना संजीवनी, देण्यात येईल त्यांना नवसंजीवनी. अवतरला एक महामानव, त्यांचे नाव अवतरला एक महामानव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. अशा या महामानवाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. आंबेडकरांचा लहानपणीचा काळ खूप धावपळीचा गेला. लहानपणीच आई वारल्यामुळे त्या आईच्या प्रेमाला पोरके झाले. आंबेडकरांना ज्या दिवशी शाळेत प्रवेश मिळाला तो दिवस 7 नोव्हेंबर 1900. या दिवसापासून आंबेडकरांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. पण चातुर्वर्ण व्यवस्था, जातीवादी व्यवस्था, अस्पृश्यता गोष्टीमुळे त्यांना खूप हाल सहन करावे लागले. परंतु त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांच्या वडिलांची शिकवण त्यांच्या आम्हाला आली. रामजी बाबांना देखील भीमाने खूप शिकावं, मोठं व्हावं, समाजाच्या व्यथा सोडवाव्यात असं वाटत होतं. आंबेडकरांना वाचण्याचा छंद लागला होता त्यांच्या वडिलांमुळे, आणि तो वाचण्याचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा असंमत ठरला. यात ती मात्र शंका नाही. मुळातच अभ्यासाची आवड असल्याने आंबेडकरांना BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, डिलीट अशा अनेक पदव्या संपादन केल्या. शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे आणि तो प्रशांत करून तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ही प्रेरणा मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळाली. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा, माझ्या भीमाचा दरारा. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा सागर, त्यांच्या वर्णन मी चिमुकली काय करणार. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते व जाता जाता एवढेच बोले, भारतरत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे, भारतरत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे. त्यांच्या पुढे वाटतात आम्हाला चंद्र सूर्य छोटे, त्यांच्या पुढे वाटतात आम्हाला चंद्र सूर्य छोटे. धन्यवाद. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.